DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ घाटात आज एक भीषण अपघात घडला। संभाजीनगरकडे निघालेली मारुती इर्टिगा कार घाटात अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन दरी काठावर जाऊन उलटली। या भीषण अपघातात गाडीतून एकूण 6 जण प्रवास करत होते। यामध्ये 3 महिला, 1 लहान बाळ आणि 2 पुरुषांचा समावेश होता। अपघात इतका भीषण होता की इर्टिगा कार पलटी होऊन थेट दरीच्या कडेला जाऊन अडकली। गाडीत महिला दबल्या गेल्या होत्या, तर वाहनाला आग लागण्याचाही धोका निर्माण झाला होता। अपघातानंतर एक महिला कसाबसा गाडीतून बाहेर पडली आणि जखमी अवस्थेत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मदतीसाठी हात दाखवत होती। मात्र अनेक वाहने त्या ठिकाणाहून जात असतानाही कोणीही मदतीसाठी थांबले नाही। या दरम्यान वाशिम ते संभाजीनगर मार्गावरील एसटी बस सावरगाव माळघाटातून जात असताना बसचे वाहक राजेश मुसळे आणि त्यांच्या शेजारी बसलेले पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांच्या नजरेस ही घटना पडली। एक महिला मदतीसाठी आर्त हाक देत असल्याचे आणि इर्टिगा कार दरी काठावर उलटल्याचे लक्षात येताच वाहक राजेश मुसळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता चालकाला बस थांबवण्यास सांगितले। चालकाने तात्काळ बस थांबवली। त्यानंतर बसमधील प्रवासी, वाहक राजेश मुसळे आणि पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे तातडीने मदतीसाठी खाली उतरले। अपघातग्रस्त इर्टिगा कारकडे धाव घेत त्यांनी गाडीत अडकलेल्या महिला, बाळ आणि इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। वाहक राजेश मुसळे यांनी प्रसंग सावधान राखत धाडसी पाऊल उचलले। बसमधील प्रवाशांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या सर्व जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले। दरी काठावर पलटी झालेली इर्टिगा कारही सरळ करण्यात आली। हा थरारक प्रसंग पाहून घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला। नशीब बलवंतर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गाडीत प्रवास करणारे सर्वजण हनवतखेडा येथील लग्न समारंभ आटपून संभाजीनगर येथे जात होते। अपघातानंतर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे। या संपूर्ण घटनेत एसटी चालक, वाहक राजेश मुसळे, पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे आणि बसमधील प्रवाशांनी दाखवलेली माणुसकी, धाडस आणि प्रसंग सावधान यामुळे 6 जणांचे प्राण वाचले। मदतीला धावून आलेल्या या देवदूतांमुळे मोठी दुर्घटना टळली। नमस्कार, आपण बघत आहोत आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहेत। आपण त्याच बसमध्ये प्रवास करत होतो। नाशिक आपलं वाशिम संभाजीनगर या गाडीत प्रवास करत होतो। या गाडीमध्ये आपण प्रवास करत असताना आपण बघितलं कंडक्टरने जे काही धाडस दाखवलं। एक गाडी एका सावरगाव घाटामध्ये पलटी झालेली होती आणि तिला आग लागली असं त्यांनी सांगितलं आणि पलटी झालेली आहे। एक महिला हात देते आणि साईडला गाडी घेऊन त्या ठिकाणी तात्काळ यांनी गाडी साईडला थांबवली। सर्व प्रवासी आणि यांनी स्वतः 2 ते 3 महिलांना ओढून बाहेर काढलं। त्या महिलांचा जीव वाचवला। काय सांगणार मुसळे साहेब? आम्ही वाशिमहून संभाजीनगर येत असताना माझं काचातून बाहेर लक्ष गेलं, पाहतो तर एक गाडी खाली पडलेली होती, दरीत पडलेली होती आणि एक महिला म्हणजे वाचवा वाचवा अशी आरडत होती। मी तात्काळ चालकाला सांगितलं बा अशी घटना आहे, घंटी मारली, गाडी थांबवली। माझ्यासकट माझा चालक मी माझा चालक आणि प्रवासी त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना त्या महिलांना सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना आमच्या गाडीत संभाजीनगरपर्यंत सुखरूप पोचून दिले। काय नाव तुमचं? राजेश मुसळे, वाशिम आगार। राजेश मुसळे नावाचे जे काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरनी खूप मोठं धाडस दाखवून त्या ठिकाणी लोकांना देखील वाचवलं। ते देखील त्या ठिकाणी धावत गेले आणि त्या महिलांना बाहेर ओढून काढलं आणि त्यांना सुरक्षित आपल्या बसमध्ये ते संभाजीनगरला आता घेऊन चाललेले आहे आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी बघितल्यानंतर स्वतः रस्त्याला गाडी लावून तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले। असे कंडक्टर थोडे कमी भेटतात। त्यांचं खरोखर आपण आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांचं आपण कौतुक करूया। गाडी त्याच्या खाली कोणी दबलेलं होतं, काय नाही, काही कोणाला मारहाण झाली नाही, काय नाही। कसा घाट होता आणि किती रिस्की घाट होता? रिस्की घाटामध्ये त्या गाडीनं 2 ते 3 पलट्या मारलेल्या आहे। त्याच्यानंतर मोठा दगड आल्यामुळे ती जी गाडी आहे ती दगडामुळे वाचलेली, नाही तर खाली आणखीन 2 पलटी शिल्लक मारत। त्या ठिकाणी बस थांबली एवढी मोठी आणि बस थांबून सर्व प्रवासी आणि कंडक्टर प्रवासी कंडक्टर हे गाडी उभी करून त्याला बाजू घेतलं, बसमध्ये घेतलं म्हणजे रुग्णालयामध्ये चालवलं जातं। आज कंडक्टर
म्हणजे गाडी महामंडळाची बस थांबवणारा माणूस म्हणजे ह्यो एकमेव माणूस नाही तर तू धावपळ गेली आणि जीव वाचवले. याच्याबद्दल आपल्याला एकदम धन्यवाद मनापासून अभिनंदन द्यायचं. प्रवासी पण सर्व धावून गेले त्यांच्या. हो ना स्वतः आता मी परवाशी असताना मी बिन गाडी मीच म्हटलं ना गाडी मग तुम्ही उभी करा पाहून म्हटलं किंवा एक गाडी आधी ते का त्याच्यामुळे मला गाडी उभी करा मग पाहतो जे होईल ते नंतर. प्रवाशांना बाहेर काढलं काय सांगा? हा ना परवाशी तर बाहेर काढलीच ना आपण. कोणाला मारहाण झाली नाही ते जास्त खूप होत झाली नाही काही अडचण नाही. तसेच यावेळी अपघातीग्रस्त मुंढे परिवाराने सर्वांचे आभारही मानले. DPI न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे, शिंदखेड. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPI न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.